From today, we are going to start with the subject Law of Contract. Law of Contract, this subject is for LLB first year. This is very important subject for study also and for the failure also. याच्यामध्ये जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाही झाल्या तर हा विषय खूप अवघड आहे. पण याच्यामध्ये जर तुम्ही कन्सेप्ट्स क्लिअर करून घेतल्या तर या विषयासारखा सोपा विषय कुठलाच नाही. कारण या विषयामध्ये ज्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत या तुम्हाला प्रॅक्टिसच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाच्या आहेत. हा विषय एक फार मोठा महत्त्वाचा विषय आहे तुमच्या लॉ फील्डमध्ये. कारण पुढे जाऊन जेव्हा तुम्ही वकील बनता तेव्हा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट, ॲग्रीमेंट याच्याबरोबर काम करायचं असतं. अँड दॅट्स इट्स अ बेटर सोर्स टू अर्न द मनी ओके फ्रॉम द क्लायंट्स. म्हणजे तुमचा हा एक कमाईचा सोर्स आहे जर तुम्हाला हा टॉपिक नीट कळले, हे सगळे टॉपिक्स नीट कळले, हे सगळे कन्सेप्ट्स नीट कळाले. फक्त उत्तर लिहिण्याच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा आहे असं नाही. हा उत्तर लिहिण्याच्या दृष्टीने पण आहे. कारण LLBमध्ये बरेच जणांची दांडीगुल होते कॉन्ट्रॅक्टमध्ये. इव्हन माय सेल्फ ऑल्सो. माझा पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट उडाला होता आणि मला 21 मार्क पडले होते कॉन्ट्रॅक्टमध्ये. कारण मी सायन्स स्टुडंट होते आणि गोईंग टू दिस आणि कॉन्ट्रॅक्टविषयी काहीच माहिती नव्हतं. आणि वाटलं की हा फार सोपा विषय, यात काय अवघड आहे, ॲक्सेप्टन्स प्रपोजल आणि हे असं सगळं वाटलं होतं सोपा विषय. पण नंतर कळालं की हा विषय सोपा नाही. हा दिसायला सुंदर देखणा विषय आहे आणि सोपा वाटणारा विषय वाटणारा. पण जसं आपण डीप नॉलेज घेत जातो तसं हा सब्जेक्ट कसा आहे, आपल्याला प्रॅक्टिसच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला कळत जातं. सो देर आर 10 to 11 मॉड्यूल्स अकॉर्डिंग टू युअर 80-20 सिलॅबस. 80 मार्काचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि 20 मार्काचं तुमचे असाइनमेंट वगैरे मार्क मिळतील. हा पास होऊ शकता तुम्ही असाइनमेंटच्या याने, कदाचित जास्त मार्कही मिळू शकता ऑनलाईन एक्झाम असेल तर. पण जर कन्सेप्ट क्लिअर नसतील, जर कन्सेप्ट समजले नाहीत तर प्रॅक्टिसच्या दृष्टीने हा थोडा अवघड विषय. आणि महत्त्वाचं म्हणजे JMFCसाठी सुद्धा हा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. आपल्याला JMFC जेव्हा तुम्ही द्याल, जेव्हा तुम्ही जज बनण्याची विश करून तुम्ही एंट्री करणार आहात त्या कॉलेजमध्ये किंवा वॉट एव्हर युअर विशेस, तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट हा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. त्याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात. एक अख्खा सब्जेक्ट आहे तुम्हाला अभ्यासासाठी. सो हिअर कॉन्ट्रॅक्ट फर्स्ट आणि कॉन्ट्रॅक्ट सेकंड असे 2 विषय आहेत. आता LLB फर्स्ट सेमला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट फर्स्ट आहे, सेकंड सेमला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट सेकंड आहे. कॉन्ट्रॅक्ट सेकंडसुद्धा महत्त्वाचा विषय आहे कारण त्याच्यावरसुद्धा बरेचसे केस लॉज येत असतात. तुम्हाला केसेस येतात किंवा कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला त्याचे केसेस येतात. आणि डे टू डे लाईफमध्ये आपण विदाऊट कॉन्ट्रॅक्ट तर राहूच शकत नाही, विदाऊट ॲग्रीमेंट तर राहूच शकत नाही. यू कॅन ऑब्झर्व फ्रॉम युअर होम ऑल्सो. मला ते दे, आपण समजा दादाला ताईला म्हणालो की पेन्सिल दे ना मला तुझी, तर ती काय बोलते, आधी तू मला तुझा पेन दे मग वापरायला. यू नो इट्स अ गिव्ह अँड टेक रिलेशन्स. किंवा तुम्ही इव्हन तुमची मदर असते, ती सांगते दळण घेऊन ये मग तुला भाकरी बनवून देते. दिस इज वन टाईप ऑफ ॲग्रीमेंट ना, दे आणून दे मग मी तुला देते. तर हिअर आपल्याला ते पाहायचं आहे की हा सब्जेक्ट जो आपल्या डे टू डे लाईफपासून जो इम्पॉर्टंट आहे तो आपण एज्युकेशन घेतो, अगदी आपल्या जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करतो किंवा आपण जोपर्यंत या पृथ्वी तलावर आहोत तोपर्यंत आपल्याला कॉन्ट्रॅक्ट आणि ॲग्रीमेंट बरोबर नेहमी संबंध येत राहणार आहे. त्यामुळे हा सब्जेक्ट तसा महत्त्वाचा आहे. ओके, आता तुमच्या पहिल्या मॉड्यूलमध्ये काय केलं की कॉन्ट्रॅक्टविषयी इन्फॉर्मेशन विचारलेली. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट काय आहे, त्याचं बेसिक काय आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, हे सगळं आपण पाहणारच आहोत डिटेलमध्ये. पण नक्की कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय आहे, ते कुठून आलेलं आहे हे आधी आपण पाहणार आहोत. ओके, सो आम्ही काही PDF नोट्सही याच्याबरोबर लेक्चरबरोबर सेंड करणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही नवीन विकत घेण्याची गरज नाही. नोट्स वगैरे बरेचसे पुस्तकं आणि बरेचशा नोट्स प्रेफर करून मी या नोट्स बनवलेल्या आहेत. जेव्हापासून माझे क्लासेस आणि 80-20 पॅटर्न सुरू झाला तेव्हापासून या विषयात पास होणाऱ्यांची संख्या इन्क्रीज झाली असं म्हणायला तर नक्कीच हरकत नाही. आणि जेव्हा मी याचा डिटेल अभ्यास केला, त्याच्या आधी होत होते पास, म्हणजे 100वाले पण माझे पास झालेले आहेत तसे. बट गाळण प्रक्रियेचा सब्जेक्ट आहे, डिटेल नॉलेज घेणं आवश्यक आहे आणि नाही समजलं तर विचारणं पण आवश्यक आहे. ओके, नाव वी स्टार्ट. मॉड्यूल 1मध्ये कॉन्ट्रॅक्ट फर्स्ट विषय इन्फॉर्मेशन आहे. हा इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर आहे, पण महत्त्वाचं पण आहे. ओके, याचसोबत मी काही डेफिनेशन्स दिल्यात एकत्रितपणे.
त्या डेफिनेशन्स तुम्ही बाय हार्ट करायच्या आहेत आणि हळूहळू त्या डेफिनेशनच्या आधारेच आपल्याला सगळं शिकत जायचं आहे. ओके, सो लिसन नाव. लॉ मीन्स अ सेट ऑफ रूल्स. लॉ म्हणजे काय, तर कायद्याचे रूल्सचं काय सेट बनवलेलं आहे. कायदा म्हणजे असतो काय, खूप सारे नियम असतात आणि त्या नियमांना एकत्रित करून एका पुस्तकात किंवा एका बंचमध्ये जेव्हा आपण एकत्रित करतो त्याला म्हणतात लॉ. लॉ मीन्स अ सेट ऑफ रूल्स विच गव्हर्न्स आवर बिहेवियर अँड प्रेझेंट इन अ सिव्हिलाइज सोसायटी. आपण सिव्हिलाइज सोसायटीत राहतो. सिव्हिलाइज सोसायटीमध्ये बरेचसे नियम असतात. ते नियम आपण पाळत असतो, ते नियम पाळतो. मग हा जो लॉ आहे हा काय करतो, तर आपल्या सर्वांचं बिहेवियर काय करतं, गव्हर्न करतं. गव्हर्न करतं म्हणजे काय, लक्ष देतं. फॉर एक्झाम्पल, तुमच्या वडिलांनी तुम्हाला पास झालात म्हणून बाईक दिली घेऊन, ₹1,00,000ची बाईक आहे. तुम्ही म्हणालात 1,00,000 रुपयाची बाईक आहे, लायसन्सची काय गरज आहे, बाईक तर माझ्या पैशांनी आहे. बट यू नीड्स अ लायसन काढलं, तुम्ही रस्त्यावरून जायला लागलात. तुम्ही जायला लागल्यानंतर तुम्हाला वाटलं की हा तर बाईक माझी आहे, पैसे माझे खर्च झालेत, या रोडवरून तर जायचं आहे. रोडवरून जाता वेगात निघाले असता मध्येच एक ट्रॅफिक पोलीस तुम्हाला थांबवतो. का थांबवतो, वेग मर्यादा ओलांडली, चौकातून कुठं चालला बाबा तू एवढ्या वेगात, कुणाला धक्का लागला काय लागला. तुम्ही बोलत मग माझ्या पप्पांनी मला बाईक घेऊन दिली आहे. बाईक जरी तुमच्या पप्पांनी दिली असेल तरी रस्ता हा पब्लिक प्लेस आहे आणि आपलं वागणं गव्हर्न केलं जातं गव्हर्मेंटकडून. कशासाठी गव्हर्न केलं जातं, फॉर द वेलफेअर, फॉर आवर सेफ्टी अँड फॉर अदर्स सेफ्टी ऑल्सो. सो सिव्हिलाइज सोसायटीमध्ये जगताना आपल्याला कायद्यांची आवश्यकता असते. देर इज नो नीड ऑफ लॉ इन द अनसिव्हिलाइज सोसायटी. जंगलामध्ये काही गरज नाही लॉची, म्हणजे ॲनिमल्स काही लॉ पाळत नाहीत. किंवा अनसिव्हिलाइज सोसायटी आहे, जिथपर्यंत कायदे पोहोचलेले नाहीत अशा ठिकाणी कायद्यांची गरजच नसते. पण हो, त्यांचे स्वतःचे वेगळे कायदे असतात. ते आपले कायदे मानत नसतील तरीसुद्धा त्यांचे स्वतःचे काही कायदे असतात. ओके, एव्हरीवन शुड नो द लॉ. इथे जन्मलेल्या कुठल्याही देशात जन्माला येऊ दे, प्रत्येकाला त्या देशाचा कायदा माहीत असणं गरजेचंच आहे. कारण इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट एक्सक्यूज. जर तुम्ही कायद्याला इग्नोर केलं, कायदे पाळले नाहीत तर काय होणार आहे, नो एक्सक्यूज. पुढे शिकालच तुम्ही इग्नोरन्स ऑफ फॅक्ट एक्सक्यूज ॲट अँड इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट एक्सक्युजेबल. ते एक्सक्यूज केलंच जात नाही. IPC वगैरे शिकताना तुम्ही हे पाहिलेलं असणार, पाहणारच आहात. आता तुमची एंट्री आहे लॉ फील्डमध्ये, प्रत्यक्ष लॉला तुम्ही येत आहात. देर आर मेनी टाईप्स ऑफ लॉज. इथे बऱ्याच प्रकारचे कायदे आहेत. कॉन्ट्रॅक्ट लॉ इज मर्कंटाईल लॉ. याला व्यापारी कायदा म्हणतात. व्यापारी कायदा का म्हणतात, कॉमनली आधी ॲग्रीमेंट आणि हे सगळं कसं व्हायचं, व्यापारी तत्वावर व्हायचं. सामान विकत घे, त्याच्या बदल्यात पैसे दे, सामानाच्या बदल्यात सामान दे. बार्टर पद्धती इज नथिंग बट वन टाईप ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ओके, सो मर्कंटाईल लॉ आहे हा. देन देर आर डिफरंट सोर्स ऑफ मर्कंटाईल लॉ. वेगवेगळे सोर्सेस आहेत आपल्याला व्यापारविषयक कायद्यांसाठी इन इंडिया. भारतामध्ये वेगवेगळे सोर्सेस आहेत. आता सोर्सेस ऑफ मर्कंटाईल लॉ. हां, आणि माझ्या नोट्सचं एक वैशिष्ट्य आहे, मला चार्टवर जास्त प्रेम आहे. कारण चार्टमुळंच मी फर्स्ट क्लास मिळवला आहे, गोल्ड मेडल मिळवलं आहे, डिस्टिंक्शन मिळवलं आहे. तर चार्ट काढले तर काय होतं, एक्झामिनरला पण जरासं समाधान वाटतं, अरे काय हे रटाळ लिहिलं आहे आणि पानभर. त्याचे जे एक चार्ट असेल तर एक आकृती दिसते आणि आकृती दिसल्यामुळे काय होतं, त्याचं लक्ष आपोआप आकृतीकडं जातं. जर तुमच्या आकृतीतले स्पेलिंग्स आणि ते जर बरोबर असतील चार्टमधले तर ते जास्त वाचण्याच्या भानगडीत नाही पडत. ते बऱ्याच वेळा काय करतात, हां सोर्सेस ऑफ मर्कंटाईल लॉ काय आहेत, हां चार्टमध्ये लिहिले मुलांनी, वा यार ही हॅव or she have a well knowledge. Okay, so sources of mercantile law in India: English mercantile, Indian states law, judicial decisions आणि customs and usages. ह्या सगळ्यांचा वापर याच्यातून. इंग्लिशचे कायदे आपण वाचलेले आहेत, आपल्या उगमच तिकडून आहे. आपले बरेचसे कायदे इंग्लंडकडून आलेले आहेत. इंग्लंडचे कायदे आपण प्रेफर करतो आहोत. इंडियन स्टेटस लॉ, भारतामधले काही कायदे आहेत. ज्युडिशियल डिसिजन्स असे वेळोवेळी होत गेलेले आहेत, त्याच्यातून आपल्याला हे कायद्यांचं नॉलेज मिळतं. कस्टम्स पण आहेत, काही रूढी परंपरा आहेत, यासुद्धा इथे महत्त्वाच्या आहेत. ओके, सो त्याचे वेगवेगळे सोर्सेस आहेत. हे जे चार्ट फॉर्ममध्ये लिहिले तर एक्झामिनरला जास्त वाचायची
गरज नाही. आता आपण सोर्स पाहिले. आता आपण प्रत्यक्ष त्याचं कमेन्समेंट कधी झालं आणि ॲप्लिकेबिलिटी किती आहे. ओके, ॲप्लिकेबल कुठं कुठं होतं हे आपण पाहणार आहोत. म्हणजे प्रत्यक्ष आपण कायद्याला सुरुवात करतो आहोत. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट हे 1872चा कायदा आहे हा. त्याची कमेन्समेंट कधी झाली ती पहा. हे सेक्शन 1मध्ये दिलेलं आहे, कमेन्समेंट अँड ॲप्लिकॅबिलिटी. ओके, वापर कसा केला आहे तो. शॉर्ट टायटल दिलेला आहे. हे पण चार्ट फॉर्ममध्ये लिहिलं आहे मी. तुम्हाला वाटल्यास तुम्ही वाक्य बनवू शकता याची, पण चार्टमध्ये बेस्ट वाटतं असं माझं मत आहे. तो शॉर्ट टायटल आहे द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872. एक्सटेंट काय आहेत, एक्सटेंट अँड ॲप्लिकेबल टू होल इंडिया एक्सेप्ट द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर. पण आता तो जम्मू अँड काश्मीरला पण लागू होईल, कारण आपण 370नुसार आता आपण जम्मू अँड काश्मीरला आपल्या देशामध्ये इन्सर्ट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कमेन्समेंट कधी झाली ती पहा. हे सगळं लिहून मग आपल्याला त्याच्याबद्दल लिहायचं आहे. ओके, 1st day of September 1872. 1 सप्टेंबर 1872मध्ये या कायद्याची कमेन्समेंट झालेली आहे. हा कायदा जो आहे, प्रायर टू दिस इंग्लिश लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट वॉज फॉलोड इन इंडिया. भारतावर इंग्रजांचंच राज्य होतं, त्यामुळं आपल्याला 1872मधून 72 पूर्वी आपल्या देशाला सुद्धा इंग्लंडचा जो कायदा होता तो ॲप्लिकेबल होता. इट वॉज 11 चॅप्टर, याच्यामध्ये 11 चॅप्टर्स आहेत. लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट क्रिएट्स जस्ट इन पर्सोनम अँड नॉट इन जस्ट इन रेम. सो विल सी दॅट व्हॉट इज द मिनिंग ऑफ जस्ट इन पर्सोनम अँड नॉट जस्ट इन रेम. जस्ट इन पर्सोनम म्हणजे पहा, आता कॉन्ट्रॅक्ट जे डिटेलमध्ये शिकताना आपल्याला कळेलच, इथे 2 व्यक्ती असतात कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा ॲग्रीमेंटमध्ये. 2 व्यक्ती एकमेकांबरोबर करार करतात. ओके, आपल्या मराठीत ॲग्रीमेंटला पण करार बोलतो आपण, कॉन्ट्रॅक्टला पण करार बोलतो. त्याच्यामध्ये काय डिफरन्स हे पण आपल्याला पुढच्या चॅप्टर्समध्ये पाहायचंच आहे. सो जस्ट इन पर्सोनम म्हणजे काय, ज्याच्याबरोबर आपला करार झालेला आहे त्या व्यक्तीवरच लायबिलिटी येते. फक्त जबाबदारी कुठल्या व्यक्तीवर येते, त्या दोघांचीच एकमेकांवर येते. त्याला बोलतात जस्ट इन रेम. आणि जस्ट इन जस्ट इन पर्सोनम. पर्सोनम म्हणजे पर्सनल, आणि जस्ट इन रेम म्हणजे काय, रेम म्हणजे जग. जगाला त्या कॉन्ट्रॅक्टचं काही घेणं देणं नसतं. फॉर एक्झाम्पल, मी एक करार केला आहे फॉर एक्स नावाच्या व्यक्तीशी, तर ज्या सगळ्या लायबिलिटीज असतील, ज्या सगळ्या जबाबदाऱ्या असतील किंवा ज्या सगळे मला बेनिफिट्स मिळणार आहेत ते 2 व्यक्तीच आपसात वाटून घेतात. इथं जगाचा संबंध येत नाही. सो जस्ट इन पर्सोनम म्हणजे पर्सनल, आणि नॉट इन जस्ट इन रेम. जस्ट इन रेम म्हणजे जगासाठी इथे कुठलाही जबाबदारी येत नाही. याचे अर्थ हळूहळू उलगडत जातील तुम्हाला. द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग 2 पार्ट्स. पहिला आहे जनरल प्रिन्सिपल्स ऑफ द लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, जे आता आपण शिकतो आहोत. याला म्हणतात जनरल प्रिन्सिपल्स ऑफ लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट. याच्यामध्ये सेक्शन्स आहेत अर्धे, आणि त्याच्यानंतर 175 सेक्शन्स आहेत. आणि दुसरं आहे स्पेशल काइंड ऑफ कॉन्ट्रॅक्ट, जे तुम्हाला पुढच्या सेममध्ये शिकायचं आहे, ज्याला कॉन्ट्रॅक्ट सेकंड म्हणतो आपण. तर जनरल प्रिन्सिपलचं पाहूया. जनरल प्रिन्सिपल्स ऑफ द लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट आर कंटेन्ड इन सेक्शन 1 to 75. 1 ते 75ची विभागणी कशात केलेली आहे, पहिल्या जनरल प्रिन्सिपल्समध्ये. आणि दुसरं ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट अँड द प्रिन्सिपल्स ॲप्लाय टू ऑल काइंड्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर नेचर. कुठल्याही स्वरूपाचं कॉन्ट्रॅक्ट असू दे, कुठल्याही स्वरूपाचा करार असू दे, त्याचं नेचर काय आहे हे पाहिलं जात नाही. तो करार आहे ना, मग त्याच्यासाठी हे सगळे कायदे लागू केले जातात. ओके, त्यानंतर स्पेशल कॉन्ट्रॅक्ट जे आहे कंटेन्स इन सेक्शन 124 to 238 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. 234, 224 ते 238 एवढे सेक्शन्स आपले दुसऱ्या त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे. ओके, आणि देअर इज ऑल्सो वन टॉपिक स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, जो आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. ते तुमच्या मॉड्यूलमध्ये आहे, त्याचे काही वेगळे सेक्शन्स आहेत. ओके, दी स्पेशल कॉन्ट्रॅक्ट्स आर इंडेमनिटी, गॅरंटी, बेलमेंट, प्लेज अँड एजन्सी. हे सगळं पुढच्या सेममध्ये शिकणार आहोत. हे इंट्रोडक्टरी पार्ट आहे तुमचा. आता आपण डेफिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट पाहू. मी सांगितलं काही डेफिनेशन्स दिलेले आहेत मी तुम्हाला एकत्रित करून.
या कशासाठी दिलेल्या आहेत डेफिनेशन? तर आपण आधी कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन पाहू. ही महत्त्वाची डेफिनेशन आहे. सो एव्हरी ॲग्रीमेंट अँड प्रॉमिस एन्फोर्सेबल ॲट लॉ और बाय लॉ इज अ कॉन्ट्रॅक्ट. हा डेफिनेशनचं एक वैशिष्ट्य आहे. हे तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं. तुम्ही बाकी काहीही तुमच्या भाषेत लिहा, तुम्ही काही सोप्या इंग्लिशमध्ये लिहा, नो इश्यू. पण डेफिनेशन लिहिताना किमान 3 डेफिनेशन या तुमच्या त्या आणि त्याच भाषेत पाहिजे. देन यू कॅन अचीव द मार्क्स. ओके, वेळोवेळी ट्रिक्स सांगत जाईल हाऊ तुम्ही स्मार्टली मार्क्स कसे मिळवायचे. कारण पहा, खूप फापट पसारा लिहिला, 10 पानं एकाच प्रश्नाचं उत्तर लिहिलं तरी मार्क मिळत नाहीत. मॅम, आम्ही त्या नोट्सचं पुस्तक आहे ना, नोट्स आमच्याकडच्या, ते एका रात्रीत सगळ्या वाचून काढल्या, बाय हार्ट आहे, प्रत्येक शब्द न शब्द पाठ आहे माझा, तरी मी कॉन्स्टिट्यूशनमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये नापास होतो. असे स्टुडंट पण माझ्याकडे येतात. तर तुम्हाला इथं डॉंकी वर्क नाही करायचं. यू नीड अ स्मार्ट वर्क. लॉ हे स्मार्ट वर्कचं काम आहे. स्मार्टली आन्सर द्यायचं. काय द्यायचं असतं उत्तरामध्ये, कसं लिहायचं असतं उत्तर, आणि उत्तर लिहिताना तुम्ही एक्झामिनरला कसं अट्रॅक्ट करू शकता मार्क देण्यासाठी. या सगळ्या ट्रिक्स आपण वेळोवेळी शिकत जाणार आहोत. त्या ट्रिक्स मी देतच राहते तुम्हाला वेळोवेळी. शिवाय तुम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये JMFCसाठी काय काय येऊ शकतं, कशा पद्धतीने तुम्ही JMFCची प्रिपरेशन करू शकता मी सब्जेक्ट शिकवत असताना, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. कॉन्ट्रॅक्टमध्ये काय काय आहे ते तुम्हाला कळेल. ओके, सो डेफिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट पाहू. हे महत्त्वाचे 3 डेफिनेशन्स आहेत. पहा, एव्हरी ॲग्रीमेंट अँड प्रॉमिस एन्फोर्सेबल ॲट लॉ इज अ कॉन्ट्रॅक्ट. ही डेफिनेशन पोलॅकची आहे. या नावासहित तुम्हाला पाठ करायचं. पोलॅक हा कॉन्ट्रॅक्टमध्ये डिटेलमध्ये अभ्यास करणारा एक फिलॉसॉफर. ओके, दुसरी डेफिनेशन आहे, अ कॉन्ट्रॅक्ट इज ॲन ॲग्रीमेंट बिटवीन, ॲग्रीमेंटला अंडरलाईन करायची आहे, बिटवीन कोणामध्ये आहे कॉन्ट्रॅक्ट, 2 or more पर्सन्स, 2 किंवा अधिक लोकांसाठी आहे, विच इज इंटेंडेड टू बी एन्फोर्सेबल ॲट लॉ. कधी कधी बाय हा शब्द पण वापरला जातो डेफिनेशनमध्ये. एन्फोर्सेबल बाय लॉ, कायद्याची एन्फोर्समेंट आहे. असं एक ॲग्रीमेंट, असा एक करार की जो कुणी ब्रीच केला, कुणी ब्रेक केला तर तुम्ही उठून कोर्टामध्ये जाऊ शकता. कसे जाऊ शकता ते आता आपल्याला कळणारच आहे पुढे. हा सब्जेक्ट इंटरेस्टिंग पण आहे. हळूहळू इंटरेस्ट वाढत जातो. छोटे छोटे एक्झाम्पल्स आहे त्याच्यामध्ये, छोटे छोटे केस लॉज आहे त्याच्यामध्ये. केस लॉ नाही लिहिले पेपरमध्ये तरी चालतात, पण एक्झाम्पल्स देअर आर. हा संपूर्ण उदाहरणांवर, एक्झाम्पल्सवर आधारित विषय आहे. त्याच्यामुळे हा विषय फार मजेशीर पण आहे, इंटरेस्टिंग पण आहे. खूप हा सब्जेक्ट इंटरेस्टिंग पण आहे आणि डिटेलमध्ये जायचं आहे तुम्हाला खूप जास्त. मग डिटेलमध्ये गेलात तर काय होईल पहा. आता एन्फोर्सेबल बाय लॉ म्हणजे काय, तर एन्फोर्सेबल बाय लॉ म्हणजे कोर्टामध्ये जाणं. ओके, एन्फोर्सेबल ॲट लॉ इज कॉन्ट्रॅक्टेड बाय द ॲक्सेप्टन्स बाय वन पार्टी ऑफ ॲन ऑफर मेड टू हिम बाय द अदर पार्टी टू डू or abstain from doing some act. एखाद्या व्यक्तीला एखादी ॲक्ट करायला लावणं किंवा एखाद्या व्यक्तीला ॲक्ट करायला न लावणं हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टमध्ये येतं. ही हल्सबरीची डेफिनेशन आहे. आणि तिसरी डेफिनेशन आहे, अ कॉन्ट्रॅक्ट इज ॲन ॲग्रीमेंट क्रिएटिंग अँड डिफायनिंग ऑब्लिगेशन बिटवीन द पार्टीज. ही आहे सालमनची डेफिनेशन.